माझी मालकीन 24 वर्षाची असून दिसायला खूप सुंदर आणि तरुण होती. पण ती विधवा होती. कारण तिच्या नवऱ्याचे एका अपघातात निधन झाले होते. तिचा नवरा एक मोठा बिझनेसमॅन होता. एके दिवशी ऑफिसमधून येताना त्याचा अपघात झाला. मालकीन तरुण असल्यामुळे तिच्या इच्छा अपूर्ण राहू लागल्या आणि घरात ती एकटीच राहायची. एका रात्री माझी मालकीन नाईट गाऊन घालून माझ्या खोलीत आली. तेव्हा मी मालकिनीला पाहून भारावून गेलो आणि मालकीनसोबत, माझं नाव अरुण आहे आणि मी एक 26 वर्षाचा तरुण आहे आणि माझी परिस्थिती गरीब असल्यामुळे मी कामानिमित्त पुणे शहरात आलो होतो. माझं लग्न झालं होतं आणि माझी बायको गावाकडेच राहत होती. मी पुणे शहरात येऊन एका प्रायव्हेट कंपनीत काम करायचो. तसा मी दिसायला शरीराने भरदार होतो, पण शिक्षण कमी असल्यामुळे मी एका कंपनीत काम करत होतो. एके दिवशी संध्याकाळी मी कामावरून घरी जात असताना मला रस्त्यावर माझ्या कंपनीची मालकीण दिसली. गाड्या वेगाने येत जात होत्या. मालकीणला बघून मला असे वाटले की बहुतेक त्या कुणाची तरी वाट बघत असेल. पण दुसऱ्या क्षणी त्या माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या की माझी गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लावली आहे आणि मला हा रस्ता ओलांडण्याची भीती वाटते. म्हणून प्लीज तुम्ही माझी रस्ता ओलांडण्यात मदत कराल का? त्या मला ओळखत नव्हत्या. त्यांना माहीत नव्हते की मी त्यांच्या कंपनीत कामाला होतो. आता या मजुराची मदत एवढी सुंदर तरुणी मागत आहे म्हटल्यावर मी नाही कसं म्हणणार. मी क्षणातच त्यांची मदत करायला होकार दिला. तेव्हा तिने न लाजता माझा हात पकडला. तिचा स्पर्श होताच मी भारावून गेलो. परंतु काही क्षणात मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मी तिला सुखरूप तिच्या गाडीजवळ सोडून तिथून निघून लागलो. तेव्हा त्या तरुणीने मला थांबवलं आणि मला माझं नाव विचारलं आणि मी काय काम करतो तेही विचारलं. माझ्या कामाबद्दल मी तिला सांगितलं आणि मी ज्या कंपनीत कामाला होतो त्या कंपनीचे नाव सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ही तर माझीच कंपनी आहे, मी या कंपनीची मालकीण आहे. असं म्हणून तिने मला माझा पगार विचारला. मी तिला सांगितले की मी महिन्याचे 10,000 रुपये कमवतो. यावर मालकीण मला म्हणाली की मी तुला महिन्याचे 30,000 रुपये देईल. एवढंच नाही तर तिथे तुझी राहण्याची ते खाण्यापर्यंतची सगळी सोय होईल. पण त्यासाठी तुला माझ्या कंपनीत नाही तर माझ्या घरी काम करावं लागेल. मला काही महिन्यापासून माझ्या घरी एक घरगडी म्हणून कोणीतरी पाहिजे. आता एवढ्या मोठ्या बंगल्याची देखभाल माझ्याने होत नाही. मालकाचे निधन झाल्यापासून एवढ्या मोठ्या बंगल्याचा भार माझ्यावर पडला आहे. त्यासाठी जर तू घरगडी म्हणून काम करायला तयार असशील तर मी आत्ताच तुला माझ्यासोबत घेऊन जाईल. मी मालकींच्या बोलण्यावर काही वेळ विचार केला की असंही कंपनीत महिन्याचे 10,000 रुपये कमवतो आणि तेही एवढं कष्ट करून, आणि त्यातूनही मला पैसे घरी पाठवावे लागतात. एवढ्या कमी पगारात माझं काही भागतही नव्हतं आणि इथे तर फक्त घरातले काम करायचे. मला महिन्याचे 30,000 रुपये मिळणार होते. एवढी चांगली संधी मी काय दुसरा कोणीही जाऊ दिली नसती. तेव्हा मी जास्त विचार न करता त्या मालकींसोबत जायला लगेच होकार दिला. घरी पोहोचताच त्यांनी मला सर्वात अगोदर माझी राहण्याची खोली दाखवली. त्यांचा बंगला तर खूप मोठा होता आणि त्यांच्या बंगल्यात एकापेक्षा एक मोठ्या मौल्यवान वस्तू होत्या. पण एवढ्या मोठ्या बंगल्यात त्या एकट्याच राहायच्या. माझ्या ज्या मालकीनबाईचं नाव पूजा होतं. मग काही वेळाने त्यांनी मला बंगल्यात आणि स्वयंपाकघरात सर्व काही कामं समजावलं. मी शहरात एकटाच राहायचो, त्यामुळे मला स्वयंपाकापासून घरातील सर्व कामांची सवय झाली होती. म्हणून मी माझ्या या कामात खूप खुश होतो. माझ्या मालकीनबाई दिसायला खूप सुंदर होत्या. त्या मला अगदी घरातील सदस्यांसारखं समजायच्या. गेल्या काही दिवसापासून मी माझ्या गावाकडेही गेलो नव्हतो. पहिल्यापेक्षा आता दुप्पट पैसे मी घरी पाठवत होतो. त्यामुळे माझी बायको खूप खुश असायची. अधूनमधून मालकीनबाई मला त्यांच्यासोबत बाहेर घेऊन जायच्या. मालकीनबाईच्या घरात जिम देखील होतं. मलाही व्यायामाची सवय होती, पण मी रोज माझ्या खोलीतच व्यायाम करायचो. मालकीन मला म्हणाली की तू नेमका कुठला व्यायाम करतोस, म्हणून तू एवढा फिट दिसतोस. त्यावर मी म्हणालो, मालकीन मी रोज माझ्या खोलीतच दंडबैठका मारतो. त्यावर मालकीनबाई म्हणाल्या की आपल्या बंगल्यातल्या जिममध्ये मी ज्या वेळेला जाते त्या वेळेला तू पण ये.
मी तुला तिथे व्यायाम करायला शिकवेन, म्हणजे तू शरीराने अजून दणकट होशील. मला हे जिम वगैरे असं काही माहीत नव्हतं. पण मालकीन म्हणाल्या म्हणून मी जिममध्ये जायचं ठरवलं. मग मी जिममध्ये जाऊ लागलो. मालकीनबाई मला सर्व काही हळूहळू शिकवत होत्या. जिममध्ये असताना माझी नजर मालकीनबाईवर पडली. तर मालकीनबाईने खूप छोटे छोटे कपडे घातले होते आणि त्या खूप सुंदर दिसत होत्या. आजपर्यंत मालकीनबाईंनी मला माझ्या परिवाराबद्दल काही विचारलं नव्हतं. असेच दिवस जात होते. एक दिवस माझ्या खोलीतल्या वॉशरूमचा नळ खराब झाला. याबद्दल मी मालकीनबाईंना सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या की तू माझ्या रूममधील वॉशरूममध्ये आंघोळ करून घे. तेव्हा मी माझे कपडे घेऊन त्यांच्या वॉशरूममध्ये आंघोळीला गेलो. मी आंघोळ करत असताना अचानक मालकीनबाई खोलीत आल्या आणि मी त्या अवस्थेत होतो. मालकीनबाई आत येताच मी माझ्या अंगावर टॉवेल घेतला. तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, अरे माझ्या लक्षात नाही राहिलं की तू इथे आंघोळ करतोय म्हणून. असं म्हणत त्या पटकन नजर फिरवून तिथून निघून गेल्या. मी आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा तर मालकीनबाई माझ्याकडे एकटक बघत सारख्या स्मित हास्य करत होत्या. त्या रात्री मालकीनबाईंनी मला एक एक परफ्यूम आणून दिला. त्या म्हणाल्या की आज तू माझ्या खोलीमध्ये ये. मग रात्री जेवण झाल्यावर मी मालकीनबाईच्या खोलीमध्ये गेलो. तेव्हा खोलीमध्ये पूर्ण अंधार होता. आत जाताच मालकीनबाई माझ्याजवळ आल्या. अंधारामुळे मला त्या दिसत नव्हत्या, पण त्यांचा आवाज मला येत होता. मालकीनबाईंनी माझा हात धरून त्यांच्या बेडवर बसवलं आणि त्या माझ्या तोंडावरून हात फिरवू लागल्या. मला त्यांच्या मनात काय होतं ते काही कळत नव्हतं, पण मला ते सर्व योग्य वाटत नव्हतं. मालकीनबाई जशा माझ्याजवळ येऊ लागल्या तसा मी त्यांच्यापासून लांब झालो, कारण मला ती गोष्ट काही बरोबर वाटत नव्हती. तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, अरुण, आज माझा एवढा वर्षाचा एकटेपणा तुलाच दूर करावा लागेल आणि मला माहीत आहे की तू मला नकार देणार नाहीस, कारण तुझी पण खूप इच्छा आहे. मी पुढे काही बोलणार तोच मालकीनबाईने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि पुढे मग त्या रात्री आम्ही आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि त्यानंतर मला कधी झोप लागली कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली. जेव्हा मी सकाळी उठून बघितले तेव्हा माझ्या शेजारी बेडवर कोणीच नव्हतं. माझं डोकं अगदी जड झाल्यासारखं वाटत होतं. मालकीन मला कुठेही दिसत नव्हत्या. मी बाहेर आलो तेव्हा मालकीनबाई नाश्ता करत बसल्या होत्या. मी त्यांना म्हणालो की मालकीन, मला माफ करा. रात्री आपल्यात काय झालं मला काही आठवत नाहीये. जे झालं त्यासाठी मला माफ करा. मी हे बोलत असताना मालकीनबाई हसल्या आणि म्हणाल्या, रात्री जे झालं ते ते विसर आणि जा तुझे काम आवरायला लाग. मला रात्रीचं एवढं काही आठवत नव्हतं, पण मालकीनबाईंना जराही काही कसं वाटत नव्हतं हे मला समजत नव्हतं. मग मीहीच त्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या रोजच्या कामाला लागलो. आजही मालकीनबाईंनी रात्री मला त्यांच्या खोलीमध्ये बोलावलं होतं आणि त्या म्हणाल्या की मी तुला जो परफ्यूम दिला आहे तोच मारून ये. मला त्याचा सुगंध खूप आवडतो. पुन्हा त्या रात्री मी मालकीनबाईच्या खोलीत गेलो. आजही त्यांच्या खोलीमध्ये पूर्ण अंधार होता. पुढील काही दिवस असंच चाललं. मालकीनबाई रोज रात्री मला त्यांच्या खोलीमध्ये बोलवायच्या. मी पण कुठे ना कुठे मालकीनबाईच्या सुंदरतेच्या मोहात पडलो होतो. आज मी देखील रोज माझ्या सर्व इच्छा पूर्ण करत होतो. आता मालकीनबाई मला त्यांच्या खोलीमध्ये झोपू लागल्या होत्या. एक दिवस मध्यरात्री अचानक मला जाग आली आणि तेव्हा मी मालकीनबाईच्या खोलीमध्येच होतो. अंधारामुळे मला काही दिसत नव्हतं. मला पाणी पिण्यासाठी जायचं होतं म्हणून मी माझ्या मोबाईलचा टॉर्च लावली आणि तेव्हा माझी नजर माझ्या बेडवर माझ्यासोबत असलेल्या महिलेवर पडली आणि त्या महिलेला बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या माझ्या मालकीनबाई नव्हत्या. माझ्या शेजारी कोणी दुसरीच महिला झोपली होती आणि यापूर्वी त्या महिलेला मी कधीही बघितलं नव्हतं. त्या महिलेचे कपडे विस्कटलेले होते. मला काही समजत नव्हतं की माझ्याकडून हे सर्व काय झालं. मला वाटलं आता ही बाई मला पोलिसात देणार, म्हणून मी शांतपणे त्या खोलीमधून निघालो आणि माझ्या खोलीत जाऊ लागलो. तेवढ्यात मला मागून आवाज आला. मी मागे वळून बघितलं तर त्या माझ्या मालकीनबाई होत्या. मी त्यांना बघताच त्यांना म्हणालो की मालकीन, बेडरूममध्ये तर कोणी दुसरी बाई आहे. खोलीमध्ये जी बाई आहे मी तिला ओळखतही नाही आणि मी तिच्यासोबत काहीही केलेलं नाही. यावर माझी मालकीनबाई म्हणाल्या, अरुण, अरे तू असं कसं बोलू शकतोस की तू त्या खोलीमध्ये असलेल्या बाईसोबत काही केलेलं नाही. या गोष्टीचा तुझ्याकडे काय सबूत आहे का बरं? तुझ्याकडे नसेल तर माझ्याकडे आहे. हे बघ, तू बाप होणार आहेस. खोलीमध्ये जी महिला झोपली आहे तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप तू आहेस. तू तिच्यासोबत तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करून बसलास. मालकीनबाईंनी असं बोलून मला प्रेग्नेन्सी रिपोर्ट दाखवला. तेव्हा मी मालकीनबाईंना म्हणालो, मी त्या महिलेला नाही ओळखत.
मी एक विवाहित माणूस आहे. गावाकडे माझी बायको आहे. तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तुमची पोलिसात कंप्लेंट करेल. मी असं बोलताच मालकीनबाईंनी मला माझे त्या महिलेसोबत असलेले काही फोटो दाखवले. मालकीनबाईंनी चोरून माझे त्या महिलेसोबत फोटो काढले होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्यासोबत रोज बेडरूममध्ये असायच्या. मग अशी अचानक ती दुसरी महिला कशी आली? तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या की रोज तुझ्यासोबत खोलीमध्ये मी नसायचे. मी फक्त काही वेळच असायचे. माझ्यासोबत खोलीमध्ये माझी बहीण पण असायची. लाईट बंद असल्यामुळे तू तिला बघू शकला नाहीस की आता मी आहे की कोणी दुसरी महिला. तू माझी सुंदरता पाहून भारून गेला आणि माझ्या प्रेमात पडलास आणि हे मी तुझ्या नजरेवरून ओळखले होते. आणि जी खोलीमध्ये आहे ती माझी बहीण आहे. ती खूप श्रीमंत आहे, पण तिला तिच्या नवऱ्याकडून मूल होऊ शकत नाही. आणि तुला मी घरकामाच्या नावाखाली इथे आणलं जेणेकरून तू माझ्या बहिणीची ही समस्या मिटवू शकशील. आणि तू जे दर महिन्याला पैसे घेतोस ना, ते मी नाही तर माझी बहीणच तुला देत असते. त्यामुळे जर तू आता पोलीस कंप्लेंट करण्याचा विचार करत असशील तर तो इथेच सोड. जर तू असं केलंस तर मी हे फोटो दाखवून हे सिद्ध करेल की तू माझ्या बहिणीसोबतच चुकीचं वागला आहेस. त्यावेळी हे सर्व ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला माझीच लाज वाटू लागली होती. कारण कुठे ना कुठे मीही त्या गोष्टीसाठी माझी संमती दाखवली होती. मी जराही माझ्या बायकोचा विचार केला नाही आणि आज मी एवढ्या मोठ्या संकटात सापडलो होतो. नको त्या क्षणिक सुखासाठी मी आयुष्यभरासाठी हे ओझं माझ्या डोक्यावर ओढून घेतलं होतं. मी वेळीच समजायला हवं होतं की मी मालकीनबाई मला घरकामासाठी एवढे पैसे कसे देतील. त्यात त्याचा काहीतरी स्वार्थ नक्कीच असेल. पण पैशाकडे बघून हा विचार मी तेव्हा केला नाही. म्हणून मी त्याच दिवशी त्या घरातलं काम सोडून कायमचा माझ्या गावी गेलो आणि गावाकडे येऊन मजुरी करून माझं व माझ्या परिवाराचं पोट भरू लागलो. माझ्या घरी येण्याने माझी बायको पण खूप खुश होती. पण माझ्यासोबत शहरात काय झालं होतं हे मी कोणाला सांगू शकत नव्हतो. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.